भगवान बुद्धाच्या मूर्ती 1997 साली तालिबानने फोडल्या. मुल्ला उमर आणि ओसामा बिन लादेनची जेव्हा तालिबान राजवट आली तेव्हा आम्हाला भूत परस्ती चालत नाही, मूर्तीपूजा चालत नाही म्हणून तोफा लावून 2500 वर्ष जुन्या बुद्ध मूर्ती तोडण्यात आल्या. भगवान बुद्धाच्या मूर्ती तोडल्यानंतर कोणाला दुःख झालं नाही. पण खामिनी मेल्याबरोबर इकडच्यांच्या घरातल्या राडा भडवे सगळे विधवा झालेत. 600 कोटीच्या वर निधी भारतीय रुपीजमध्ये त्या इराणला पाठवण्यात आलेला आहे. इराणचा आणि तुमचा काय संबंध आहे? 370 कलम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसारख्या महापुरुषाने भारताचं सार्वभौमत्व सिद्ध व्हावं म्हणून 370 कलम जेव्हा काढलं तेव्हा ह्याच खामेनींनी ट्विट केलं होतं की भारत पॅलेस्टाईन सारखा गाझापट्टी सारखा झालाय. असे हे नीच लोक आहेत. त्यांची युद्ध त्यांना लखलाभ होऊ दे, त्यांचा नायनाट होत असेल त्यांच्या कर्माने होतोय. इथे गळे काढून रडण्यासारखं काहीच नाही, ते सुतक पाळायची गरज नाहीये. आणि मग भारताचं इस्लामीकरण कसं करायचं तर हिंदूंमध्ये जातीय कलह माजवा. म्हणजे दुर्दैवाने आज मराठवाड्यामध्ये मराठा वंजारा जो फालतू वाद चालू झालेला आहे त्या वादाला पहिली मुठमाती घाला. एकाच कुळाचे, एकाच घराचे, एकाच पांडुरंगाचे, भगवान बाबा असो का तुकाराम महाराज असो, तुम्ही एकाच वारकरी संप्रदायाचे आहात. हा वाद पाळणं म्हणजे आपल्या घराच्या कुळाच्या घराच्या मुळावर घाव घालण्यासारखं पाप आहे. भोंदू जगात सगळीकडे आहेत, ख्रिश्चनांमध्ये आहेत, मुस्लिमांमध्ये आहेत, हिंदूंमध्ये आहेत. भोंदू बाबा नाव, भोंदू मौलवी का नाव दिलं तुम्ही? कित्येक मुसलमान रेपमध्ये जेलमध्ये आहेत. मागे केरळ मधला ख्रिश्चन पादरी त्याच्याच नन्सवर रोज रेप करायचा. आमचे वकील साहेब सांगतील तुम्हाला. ते 30च्या 30 नन्सने साक्ष दिली आहे तरी सुद्धा कोर्टाने पॉलिटिकल सेटिंग करून तिकडच्या व्हॅटिकन सिटीच्या पोपने दबाव आणून त्याला सोडून घेतला. आणि तो पोपला का नाही भोंदू पोप, भोंदू पादरी तुम्ही नाव दिलं, भोंदू बाबा हे नाव का देता तुम्ही? तर हे एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे एन केन प्रकारेनं. आणि त्यावेळेला 70 सालच्या शोलेमध्ये मशिदीमध्ये भोंगे आहेत. म्हणजे ही जी विडंबना आहे, टेक्निकल लबाडे आहेत, तांत्रिक लबाडे आहेत, तर भोंदूगिरीचा आणि हिंदुत्वाचा काही एक संबंध नाही. त्यांना विचारलं पाहिजे. आज एपीजे अब्दुल कलाम सारख्या महापुरुषांविषयी आपण काही विरोधात बोलतोय का? हमीद जे हुतात्मा झाले अब्दुल हमीद त्यांच्याविषयी आपल्या मनात आदरच आहे. पण हे जे बार्गे येतात अरबांचा तुर्कांचा पीएफआयचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा अजेंडा इथे राबवायला निघतात आणि पान नंबर 7 वर बिहार पोलिसांनी आणि एनआयने जी कारवाई केली ज्याच्यात पीएफआय 2022च्या नवरात्र उत्सवामध्ये इंटरपोलने दिलेली रेंज पकडण्यात आली की भारत विरोधी काहीतरी इथे चाललंय आणि त्या रेंज पकडतात, कॉल ट्रॅक करत असतात इंटरपोल. तिथे डीवायएसपी रँकचा एक बिहार पोलिसातला ऑफिसर सापडला मुस्लिम समाजातला आणि त्याचा जो अजेंडा त्यांचं हे सापडलं योजना काय नेटवर्क त्याच्या 7व्या पानावर लिहिलं होतं की 2047 पर्यंत भारताचं इस्लामीकरण करायचंय. आणि जेव्हा ते प्रकरण उघडं झालं तेव्हा त्या वडिलांना आश्चर्य वाटलं की नर्सच्या कोर्ससाठी पाठवलेली मुलगी अचानक इस्लामिक होऊन आली आणि सगळ्या बापाला आईला विरोध करू लागली. हा केरला लव्ह स्टोरी बघताय ना तुम्ही, ते एकदम सत्य आहे. त्याच्यावर केस कोण टाकत नाही कारण त्या सत्य एफआयआर वर झालेल्या घटना आहेत. एफआयआर डॉक्युमेंटरी फिल्म आहेत, त्या सत्यावर आधारित असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणी जात नाही. आज धुरंधरने धुमाकूळ घातलाय कारण देशभक्ती भारतीयांची उफाळून बाहेर आलेली. आता कुठच्याही थराला भारतीय जाऊ शकतात अशी स्थिती निर्माण झाली. म्हणून देशभक्तीचे सत्य दाखवण्याचे चित्रपट नको. आज हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजयभाई देसाई शिरसळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून शिरसळ्यामध्ये रामनवमीचा जो भव्य मिरवणुकीचा मार्ग होता त्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच अनुषंगाने त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली. भाई, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. तुम्ही सातत्यानं सोशल मीडियावर पाहत होतात शिरसळ्याची परिस्थिती, विजय उपोषणाला बसलेला आहे आणि या ठिकाणची परिस्थिती कशी, काय वाटतं? आज देखील भव्य मिरवणुकीला विरोध होतोय आणि का होतोय? जय श्रीराम. सगळ्या परळी वैजनाथाच्या परमेश्वराच्या छत्रछायेत असलेल्या सर्व शिराळावासीय आणि शिरसाळावासी आणि परळी वैजनाथच्या कृपा छत्रछायेत राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी धन्यवाद देतो की रामनवमीसाठी विजय बडेने केलेलं आंदोलन हट्ट त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी आणि शासन प्रशासनाचा एक नपुंसक भाग आहे की अमुक वर्गाला वाईट वाटेल तमुक वर्गाला वाईट वाटेल म्हणून भारताच्या भारतीय परंपराच बंद करायला निघालेले आहेत. मुळात जो मार्ग पारंपरिक आहे जो भारतात आहे, आम्ही कुठच्या तालिबानमध्ये पण गेलो नाहीये, पाकिस्तानमध्ये सुद्धा गेलो नाही, पाक व्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा गेलो नाही. आम्ही आमच्या पितृदेवतांच्या पुण्यभूमीमध्ये परंपरागत चालत आलेला आमचा कुलाचार रामनवमीच्या रूपाने पाळतोय. त्याला कुणाच्या भावना दुखत असतील तर तो वर्ग नेमका कुठचा आहे तो शोधावा लागेल, त्यांच्या धारणा कुठच्या आहेत ते शोधावं लागेल, त्यांची नेमकी योजना काय ते पण शोधावं लागेल. मध्यंतरी चेन्नई हायकोर्टाने आपल्या कायद्याचा अभ्यास असलेले आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आपल्याला माहित झालेलं आहे. चेन्नई हायकोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे. तामिळनाडू मधल्या एका तालुक्यामध्ये हजारो वर्षांपासून ज्याचा रेकॉर्ड सापडत नाही, ब्रिटिशांच्या आधी पण होतं, ब्रिटिश काळात रेकॉर्ड सापडतोय, नायर लोकांचं राज्य होतं तेव्हाचाही रेकॉर्ड सापडतोय, तंजावरला तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मराठी गेले तेव्हाचाही इतिहास सापडतोय. तालुक्यामध्ये रथयात्रा निघायची वार्षिक शुद्धीकरणासाठी की सगळ्यातल्या घरातल्या इडापिडा जाऊ देत. त्या आध्यात्मिक धारणा आहे आमच्या भारतीयांची, वातावरण शुद्धी व्हावी म्हणून.
आता त्या तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्या वाढली आहे. ताबडतोब मुस्लिमांनी तिकडच्या तहसीलदारला आणि जिल्हाधिकाऱ्याला ब्लॅकमेल केलं की अल्लाह सोडून आम्ही कोणाची इबादत करत नाही आणि आम्हाला दुसऱ्या कुठच्याही मिरवणुका गेल्या तर आम्हाला पाप लागतं. कुफ्र म्हणजे नॉन इस्लामिक लोकांनी केलेली उपासना, अल्लाह सोडून दुसऱ्या देवतांची उपासना करणं म्हणजे कुफ्र करणारा समाज आम्हाला दिसला तर आम्हाला नापाक होतो आम्ही. तर त्या जिल्हाधिकाऱ्यांनी असेच रिस्ट्रिक्शन जसे आता विजयबल टाकले जात आहेत शिरसाळामध्ये की इथून रामनवमी काढू नका, तिकडून काढू नका. रामाच्या देशामध्ये रामनवमी कशी साजरी, कुठून साजरी करायची, कुणाच्या आई बहिणीवर आम्ही शिव्या दिल्या आहेत का, कुणाला जातीला मारा, धर्माला कापा असं म्हटलंय का? आमच्या धार्मिक आस्था आहेत आणि त्या आस्थेचं मूर्तिमंत रूप राम मंदिर या केंद्र सरकारने आज भव्य दिव्य स्वरूपात उभं केलेलं आहे. एवढं जगजाहीर होऊन सुद्धा भारतीयांच्या राजकीय भूमिका, भारतीयांची आध्यात्मिक भूमिका, भारतीयांची सामाजिक सांस्कृतिक बैठक भारतामध्ये नसणार तर कुठे असणार? आणि जे भारतीय प्रामाणिकपणे अगदी अहिंसक मार्गाने प्रामाणिकपणे निर्मळ आपल्या चरित्राने ते सगळे सण साजरे करत असताना धर्मांतरित झालेल्या लोकांना वाईट वाटतंय. अरब गेले, तुर्क गेले, हबशी गेले, इंग्रज, पोर्तुगीज, डच गेले, पण त्यांनी बाटवलेले इथे बाडगे राहिले आणि बाडगे भीतीने वाटलेले आहेत. असे काय ते खूप मोठे हे नाही आहेत. त्यांना त्या काळात घाबरवण्यात आलं. ते गळ्यावरची सुरी सुनतेवर गेली आणि सुनता करून बाटलेली लोक जी आमच्याच रक्ताची आहेत पूर्वीची, आज सुद्धा जुन्या ब्रिटिश काळातले जन्मदाखले बघितले तर हिंदू मुस्लिम लावतात, हिंदू बौद्ध लावतो, हिंदू जैन लावतो, हिंदू शीख लावतो. हे प्रत्येक जातीच्या पुढे हिंदू लागतो. तो जो सामूहिक हिंदू आहे तो आपल्या सगळ्या पितृदेवतांच्या पूर्वजांच्या रक्ताची ओळख आहे. आपली वेगवेगळी ओळख असेल, नोकऱ्या चाकऱ्यांसाठी असेल, वेगवेगळ्या परंपरा असतील, विधिवत धर्म परंपराही वेगवेगळ्या असतील, पण उपास्य देवता एकच आहे. आज शिरसाळ्यामध्ये प्रशासनाने ही लबाडी केली की कुठच्या वर्गाला वाईट वाटलंय प्रशासनाने जाहीर केलं पाहिजे. विजय बडे हा एनआरसी लागू होऊ नये, सीए लागू होऊ नये म्हणून लढत नाहीये. हा एनआरसी सीएचा समर्थक असलेला, भारताच्या भारतीयत्वाचं रक्षण करण्यासाठी प्रामाणिक असलेला भारतीय मुलगा आहे. त्याने रामनवमी साजरी करायची नाही आणि ती पण त्याच्या गावात, त्याच्या तालुक्यात, त्याच्या पूर्वजांच्या पितृदेवतांच्या पुण्यभूमीत अरबांचे तुर्कांचे गोडवे गाणारे बाडगे जर आम्हाला रामनवमीला अडथळे निर्माण करत असतील तर त्याचा आमच्या राज्यकर्त्यांनी, आमच्या शासनकर्त्यांनी, शासनाने, प्रशासनाने विचार केला पाहिजे. आणि ते करणार नसतील तर सकल हिंदू समाज त्याचा विचार करेलच आणि मग त्याचे जे भीषण परिणाम उभे राहतील त्याला शासनाने सामोरं जावं लागतं. भाई, एकंदरीत पाहायला गेलं तर आज राज्यामध्येच नव्हे तर देशभरामध्ये हिंदुत्वाच्या नावावर भोंदूगिरी समोर येत आहे. अनेक आमदार खासदार देखील त्या भोंदूबाबाच्या सानिध्यात आलेलं दिसत आहेत. कुठेतरी हिंदुत्वाच्या नावाखाली भोंदूगिरी पोसत आहे का? नाही, भोंदूगिरीचा आणि हिंदुत्वाचा काही एक संबंध नाहीये. भोंदू जगात सगळीकडे आहेत. ख्रिश्चनांमध्ये आहेत, मुस्लिमांमध्ये आहेत, हिंदूंमध्ये आहेत. भोंदू बाबा नाव, भोंदू मौलवी का नाव दिलं तुम्ही? कित्येक मुसलमान रेपमध्ये जेलमध्ये आहेत. मागे केरळ मधला ख्रिश्चन पादरी त्याच्याच नन्सवर रोज रेप करायचा. आमचे वकील साहेब सांगतील तुम्हाला. ते 30च्या 30 नन्सने साक्ष दिली आहे तरी सुद्धा कोर्टाने पॉलिटिकल सेटिंग करून तिकडच्या व्हॅटिकन सिटीच्या पोपने दबाव आणून त्याला सोडून घेतला. आणि तो पोपला का नाही भोंदू पोप, भोंदू पादरी तुम्ही नाव दिलं, भोंदू बाबा हे नाव का देता तुम्ही? तर हे एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे. एन केन प्रकारेनं तुम्ही शोले चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये शंकराच्या मागे धर्मेंद्र टिंगल टवाळी करतो, मुलींशी बोलतो, ते चालतं. पण एक मुसलमान आहे, तो प्रामाणिक आहे, त्याच्या ठाकूरच्या घरात कंदील आहे आणि त्यावेळेला 70 सालच्या शोलेमध्ये मशिदीमध्ये भोंगे आहेत. म्हणजे ही जी विडंबना आहे, टेक्निकल लबाड्या आहेत, तांत्रिक लबाड्या आहेत, तर भोंदूगिरीचा आणि हिंदुत्वाचा काही एक संबंध नाही. आमची रामकृष्णाची परंपरा आहे, भगवान बुद्धाची, महावीर जैनाची, बसवेश्वराची परंपरा आहे, चक्रधर स्वामींची परंपरा आहे, माऊलींची, तुकोबांची परंपरा आहे. अनेक गोष्टींमध्ये भोंदू घुसतात. एखादा घरात बेवडा जन्माला आला म्हणून सगळं घर बेवड्यांचं असं होत नाही. भोंदू एखादा निघाला तो काय हिंदू धर्माचा धर्मगुरू मानलेला नाहीये त्याला. त्याच्यामुळे त्याच्या वैयक्तिक वासनेच्या आयुष्यामध्ये त्याने काय केलं आणि त्याच्या घरी कोण जाऊन झोपलं त्याच्याशी आमचा धर्माचा काय संबंध आहे? तर ही जी 2 तारखेला जी रामनवमी निघणार आहे, हनुमान जयंती दिवशी, सर्व सकल हिंदू समाजाने तुम्हाला आदराची विनंती केलेली, त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहणार आहात का? आणि त्या दिवशीची भव्य मिरवणूक कशी आणि आव्हान काय करणार तुम्ही सकल हिंदू समाजात? नाही, माझं आव्हान असंच आहे की राजकीय पक्ष बदलता येतो, पायातल्या वाण आहेत राजकीय पक्ष म्हणून, पण धर्म हे पितृदेवतांचं तुमच्या धमन्यांमधलं पवित्र रक्त आहे. तर रामनवमी हा राजकीय पॉलिटिकल अजेंडा नाहीये, हे आध्यात्मिक चिंतन आहे. आपल्या पितृदेवतांचं पावित्र्य आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, आपल्या गावात, आपल्या घरात आणि विशेष म्हणजे आपल्या गर्भात जन्माला यावं म्हणून एक प्रक्रिया करावी लागते. आध्यात्मिक प्रक्रिया आहे ती रामनवमी साजरी होत असताना तालुक्यातल्या प्रत्येक घरातून प्रत्येकाने येऊन त्या रामनवमीचं स्वरूप भव्य करावं.
विरोध करणाऱ्यांची माय वाहिली नाही पाहिजे की तुमच्या देशात तुमच्या धर्माला विरोध करण्याचं षडयंत्र असतात कसे ही लोक. अरबांच्या तुर्कांच्या उकिरड्यावर भीतीने बाटलेले भित्रे आज तुम्हाला इस्लामिक अजेंडा गजवा हिंद सांगायला निघालेले आहेत. आपण त्यांना विचारलं पाहिजे, आज एपीजे अब्दुल कलाम सारख्या महापुरुषांविषयी आपण काही विरोधात बोलतोय का? हमीद जे हुतात्मा झाले, अब्दुल हमीद, त्यांच्याविषयी आपल्या मनात आदरच आहे. पण हे जे बाडगे येतात अरबांचा तुर्कांचा PFIचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा अजेंडा इथे राबवायला निघतात आणि पान नंबर 7 वर बिहार पोलिसांनी आणि NIA जी कारवाई केली, ज्याच्यात PFI 2022च्या नवरात्र उत्सवामध्ये इंटरपोलने दिलेली रेंज पकडण्यात आली की भारत विरोधी काहीतरी इथे चाललंय आणि त्या रेंज पकडतात, कॉल ट्रॅक करत असतात इंटरपोल. तिथे DYSP रँकचा एक बिहार पोलिसातला ऑफिसर सापडला मुस्लिम समाजातला आणि त्याचा जो अजेंडा त्यांचं हे सापडलं योजना काय नेटवर्क, त्याच्या 7व्या पानावर लिहिलं होतं की 2047 पर्यंत भारताचं इस्लामीकरण करायचंय. आणि मग भारताचं इस्लामीकरण कसं करायचं, तर हिंदूंमध्ये जातीय कलह माजवा. म्हणजे दुर्दैवाने आज मराठवाड्यामध्ये मराठा वंजारा जो फालतू वाद चालू झालेला आहे, त्या वादाला पहिली मुठमाती घाला. एकाच कुळाचे, एकाच घराचे, एकाच पांडुरंगाचे, भगवान बाबा असो का तुकाराम महाराज असो, तुम्ही एकाच वारकरी संप्रदायाचे आहात. हा वाद पाळणं म्हणजे आपल्या घराच्या कुळाच्या घराच्या मुळावर घाव घालण्यासारखं पाप आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ही शिरसाळ्यामध्ये होणारी रामनवमी, ही रामनवमी आपल्या कुळाचा कुलाचार आहे. या रामनवमीला विरोध होणं म्हणजे आपल्या घरातल्या देवाच्या देवाऱ्याच्या पावित्र्यावर चिन्ह प्रश्नचिन्ह उभं करण्यासारखं आहे. तर माझी अशी सगळ्या शिरसाळा वासियांना, परळी वैजनाथ परमेश्वराच्या छत्रछायेत असलेल्या सर्व पवित्र कुळांना, 18 पगार 12 बलुतेदारांना, सर्व राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ह्या शिरसाळ्यातल्या 2 तारखेच्या रामनवमीला आपण भव्य आणि प्रचंड निश्चयी संख्येने उपस्थित राहायचंय. एवढीच माझी विनंती. लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद, याच्या माध्यमातून देखील कुठेतरी अनेक गोष्टी घडायला समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा टीव्ही मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहत असतात. लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात वाढतो. केरळमध्ये खादिया नावाचं एक प्रकरण झालं होतं लव्ह जिहादचं. तिचे वडील डाव्या पक्षाचे कम्युनिस्ट CPMचे एक कार्यकर्ते होते, खूप चांगल्या पदावर होते. आणि जेव्हा ते प्रकरण उघड झालं तेव्हा त्या वडिलांना आश्चर्य वाटलं की नर्सच्या कोर्ससाठी पाठवलेली मुलगी अचानक इस्लामिक होऊन आली आणि सगळ्या बापाला आईला विरोध करू लागली. हा केरला लव्ह स्टोरी बघताय ना तुम्ही, ते एकदम सत्य आहे. त्याच्यावर केस कोण टाकत नाही, कारण त्या सत्य FIR वर झालेल्या घटना आहेत. FIR डॉक्युमेंटरी फिल्म आहेत, त्या सत्यावर आधारित असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणी जात नाही. आज धुरंधरने धुमाकूळ घातलाय, कारण देशभक्ती भारतीयांची उफाळून बाहेर आलेली. आता कुठच्याही थराला भारतीय जाऊ शकतात अशी स्थिती निर्माण झाली. म्हणून देशभक्तीचे सत्य दाखवणारे चित्रपट नको. तर खादिया नावाचे केरळच्या एका मुलीचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने NIA ला आणि CBI ला स्वतंत्र चौकशी करायचे आदेश दिले की खरोखर या मुलीला टार्गेट करून कन्व्हर्जन करून असं कुठचं मोठं षडयंत्र आहे का भारतामध्ये. तर CBI आणि NIAच्या दोघांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की हिंदू मुलींना लक्ष करून इस्लामिक करून भारताबाहेर पाठवून त्यांच्यापासून इस्लामिक उपज प्रोडक्शन बर्थ ऍव्हरेज वाढवायचा आणि दुसरी गोष्ट मुस्लिम अतिरेक्यांना दहशतवाद्यांना सेक्स वर्कर म्हणून त्यांचा सप्लाय करायचा. आणि हे मी माझ्या वैयक्तिक मत सांगत नाही, हे सुप्रीम कोर्टात CBI आणि NIA दोघांनी दिलेले शपथपत्र आहेत. कुणीही जाऊन ऑनलाईन ते तपासू शकता. तर खादिया नावाचं प्रकरण होतं केरळचं. त्या मुलीच्या एका लव्ह जिहादच्या केसमधून हे लक्षात आलंय की एक प्लॅन करून एका समाजाच्या मुली लक्ष करून त्यांचं कन्व्हर्जन करायचं, धर्मांतरण करायचं आणि दहशतवादी कृत्यामध्ये त्यांचा वापर करायचा. कारण त्या इथल्या स्थानिक परंपरा, पद्धती, गल्ली बोळं, भाषा त्यांना माहिती आहेत. त्यांच्या हातातून हत्यारं देऊन फिरवली आणि त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन कन्व्हर्जनचे अजून प्रयोग केले. आपल्या रूममेटला अजून कन्व्हर्ट केलं की पटापट कन्व्हर्जन होईल, दहशतवादी कृत्य होतील, सगळं होईल. मागे सुरतला एक एन्काउंटर झालेला, तेव्हा मुंबईतली एक मुलगी सापडली होती, त्या एन्काउंटरमध्ये मारली गेली होती. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते तिच्या नावाने छाती काढत होते. आणि जेव्हा तो डेव्हिड हेडली अमेरिकेचा एजंट पकडला गेला, तो वंशाने पाकिस्तानी मुसलमान आहे, दाऊद त्याचं नाव आहे. डेव्हिड हेडली पकडला गेल्यानंतर डेव्हिड हेडलीने सांगितलं की ती माझी स्लीपर सेल मधली माझं कॅडर होतं, ती मुलगी माझी. आणि मग इथल्या सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटी बंद झाल्या, तिच्या बाजूने सहानुभूती काढणाऱ्यांचे गळे बंद झाले. कारण डेव्हिड हेडलीने अमेरिकन इन्व्हेस्टिगेशन एजन्सी समोर सांगितले होते की ती मुलगी माझ्या कॅडर मधली होती, मीच तिला भारतामध्ये प्लांट केली होती दहशतवादी कृत्यांसाठी. मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. म्हणजे मी जुने संदर्भ का देतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे संदर्भ सत्य आहेत, कायद्याच्या सत्याच्या कसोटीवर उतरलेले आहेत, कायदेशीर एजन्सीजनी ते सर्टिफाईड केलेले आहेत. डेव्हिड हेडली काय आपला नातेवाईक नाही किंवा अमेरिकन सरकार आपलं काही नातेवाईक नाही. अमेरिकन एजन्सीने केलेल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या मुलीचं सत्य निघालं होतं. मुंब्र्यातली मुलगी होती, मुंबईच्या बाजूला ठाणे जिल्ह्याची मुंब्रा आहे, त्या मुंब्र्यातली मुलगी होती
आणि त्या मुंबईतल्या मुलीचा एन्काउंटर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना झाला होता. मोदींना मारण्यासाठी एक अतिरेक्यांची टोळी गेली होती आणि मग लक्षात आलं की ती मुलगी खरोखर डेव्हिड हेडलीची एजंट होती. म्हणजे हे सगळं सत्य आहे. लव्ह जिहाद सत्य आहे, लँड जिहाद सत्य आहे. आता वक्फ बोर्डाने अनेक ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. मी मगाशी तामिळनाडूचा तो विषय सांगत होतो की तामिळनाडूमध्ये एका तालुक्यामध्ये त्याला पारंपरिक कार्यक्रमाला बंदी आणण्यात आली होती आणि चेन्नई हायकोर्टामध्ये गेल्यानंतर चेन्नई हायकोर्टाचं कायदेशीर भाषेत, टेक्निकल ह्याच्यात नको बंद ठेवून का, कायदेशीर भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जर भारत पाकिस्तान हिंदू आणि मुस्लिम या सिद्धांतांवर झालेला आहे तर तेव्हा तुम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवलं असतं इथल्या हिंदूंनी, तर आज तुमची अवस्था काय असती? तुम्ही कोण आलात त्यांच्या धार्मिक परंपरांमध्ये नाक घालणारे? तुमचा काय संबंध आहे? तुम्हाला काय चालतं आणि काय नाही चालतं हा तुमचा विषय. तुम्हाला नसेल पाळायचं नका पाळू, पण कोणी काय पाळायचं हे तुम्ही ठरवू नाही शकत. आणि मग तामिळनाडू हायकोर्टाने त्या रथयात्रेला त्याच रस्त्यावरून जायचे आदेश दिले, परवानगी दिली. तर इथल्या शासनाने, प्रशासनाने, देशातल्या कुठच्याही हायकोर्टाने दिलेलं जजमेंट हा भारताचा कायदा होतो. बरोबर आहे की नाही वकील साहेब? ऑन रेकॉर्डेड. आणि तो कायदा सगळ्या सेशन कोर्टानं पाळावा लागतो, खालच्या कोर्टानं. मग त्याचा कायदा तोडायचा असेल सुप्रीम कोर्टाला नवीन सायटेशन काढावं लागेल. तर चेन्नई हायकोर्टाने दिलेलं सायटेशन आहे की भारतातल्या परंपरा भारतात पाळण्यासाठी कुठच्या समाजाला काय वाटतं याच्याशी काही घेणं देणं नाहीये. कुणी त्याचा हस्तक्षेप करणं हा समाजद्रोह आहे. बाई, सातत्याने तुम्ही राज्यभर हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून हिंदू संमेलन घेतायत. शिरसाळ्यामध्ये देखील हिंदू संमेलन होणार का? हो, शिरसाळ्यातल्या सगळ्या सज्जनांनी ठरवलं तर माझी तर इच्छा आहे. मी ही घटना घडल्या विजय बडे आणि सगळ्या सज्जनांनी, तुम्ही सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही पण ही सगळी दिसतात, या सज्जनांनी एवढा हट्ट केला की शेवटी तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना येऊन रस्ता बघावा लागला आणि मान्यता द्यावी लागली, हो त्याच रस्त्यावरून घेऊन जा. हा तुमचा आग्रह, तुमचा हट्ट, तुमचा निग्रह, तुमची चिकाटी, तुमची जिद्द आणि तुमच्या धर्माविषयीचा प्रामाणिकपणा. तुम्ही तुमच्या देशामध्ये काय करायचंय तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही काय अणुबॉम्ब बनवत नाहीये. मागे ओडिसामध्ये आई, मुलगा आणि त्याची प्रियसी बॉम्ब बनवताना सापडले आणि बॉम्ब फुटला आणि मग लक्षात आलं घरात बॉम्ब बनवत होते हे. तसे काय हे घरात बॉम्ब बनवत नाहीयेत, उलटे देशभक्त आहे. देशाच्या परंपरा, देशाचा आध्यात्मिक इतिहास त्याची उजळणी झाली पाहिजे. पुढच्या पिढ्यांना आपल्या भारताचं जागतिक अस्तित्व किती प्राचीन आहे, किती पौराणिक आहे, किती प्रमाण आहेत आपल्याकडे हे कळलं पाहिजे. ही आता काल परवा जन्माला आलेली संस्कृती नाहीये. एखाद्या कुठच्या तरी अर्धवट ज्ञान प्राप्त झालेल्या प्रेषिताने जन्माला घातलेला हा धर्म नाहीये. हा परिपूर्ण धर्म आहे, प्रगल्भ, 18 जाती 12 बलुतेदार, सगळ्यांचं मूळ एकच आहे. फांद्या वेगवेगळ्या असतील पण त्या फांद्यांच्या अहंकारामध्ये मूळ मारलं जात असेल तर आपण सांभाळलं पाहिजे. तर शिरसाळ्यामध्ये रामनवमी साजरी होते, मला खूप आनंद आहे. आणि जर उद्या भविष्यात हिंदूंनी संमेलन भरवलं, हिंदूंच्या राजकीय सामाजिक भूमिका काय असली पाहिजे ठरवायची वेळ आली तर मी निश्चित येणार. मोठ्या संख्येने हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, घराघरातला हिंदू पेटला पाहिजे. मग तो बौद्ध असेल, जैन असेल, शीख असेल, लिंगायत असेल, वारकरी असेल, शैव असेल, शाक्त असेल, स्मार्त असेल, गणपत्य असेल, तुमचं मूळ एकच आहे. भगवान बुद्धाच्या मूर्ती 1997 साली तालिबानने फोडल्या. मुल्ला उमर आणि ओसामा बिन लादेनची जेव्हा तालिबान राजवट आली तेव्हा आम्हाला बुद्ध परस्ती चालत नाही, मूर्तीपूजा चालत नाही म्हणून तोफा लावून 2500 वर्ष जुन्या बुद्ध मूर्ती तोडण्यात आल्या. भगवान बुद्धाच्या मूर्ती तोडल्यानंतर कोणाला दुःख झालं नाही. पण खामेनी मेल्याबरोबर इकडच्यांच्या घरातल्या रांडा भडवे सगळे विधवा झालेत. 600 कोटीच्या वर निधी भारतीय रुपीजमध्ये त्या इराणला पाठवण्यात आलेला आहे. इराणचा आणि तुमचा काय संबंध आहे? पेट्रोल डिझेल इराण देतं, तुमच्यावर उपकार नाही करताय, पैसे घेऊनच देत येते. तो व्यवहार आहे, व्यवहार व्यवहाराच्या जागी राहील. इराण पेट्रोल डिझेल फुकट देत नाही भारतीयांना, त्यांना पाहिजे तेवढा पैसा, योग्य तेवढा पैसा घेऊनच देते. तो नाही देणार तर रशिया देईल, अनेक देश आहेत देणारे. तर व्यवहार करणं म्हणजे उपकार करणं नाही. जेव्हा 370 कलम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसारख्या महापुरुषाने भारताचं सार्वभौमत्व सिद्ध व्हावं म्हणून 370 कलम जेव्हा काढलं तेव्हा ह्याच खामेनींनी ट्विट केलं होतं की भारत पॅलेस्टाईन सारखा, गाझापट्टी सारखा झालाय. असे हे नीच लोक आहेत, त्यांची युद्ध त्यांना लखलाभ होऊ दे, त्यांचा नायनाट होत असेल त्यांच्या कर्माने होतोय. इथे गळे काढून रडण्यासारखं काहीच नाही, ते सुतक पाळायची गरज नाहीये. पण बार्ग्यांनी सुतक पाळणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. इराणमध्ये उत्सव साजरा केला गेला की आम्ही आता जुलमी राजवटीतून बाहेर पडतोय आणि इथले बार्गे विरोध करतायत. तर हिंदू संमेलन भविष्यात घेण्यात आलं शिरसाळ्यामध्ये, परळीमध्ये. आणि हिंदूंचं राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक काय असावं भूमिका, तर मी निश्चित त्याला मार्गदर्शन करायला घेणार. नक्कीच, धन्यवाद भाई. एकंदरीत पाहायला गेलं तर 2 तारखेला होणारी रामनवमी कशी होणार हे आपण पाहणारच आहोत. एकंदरीत अनेक विषयावर भाईंनी भाष्य केले आणि वेगवेगळे मुद्दे देखील चर्चेत आणलेले आहेत. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन गणेश सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.